तर आहेच, पर स्टिल सावधानी लिखा होता ना हाईवे पे, दुर्घटना से देरी भली या सावधानी, दुर्घटना से सावधानी अच्छी. स्वतःची सावधानी घेण्याचं काम असतोच. ठीक आहे, कोणाची ऍक्सिडेंट झाला तर ब्लेम ना करणं तो एक भाग आहे, पण खुद की सावधानी लेना तो है ना जरुरी. स्वतःची सावधानी तो बेसिक रोडवर चालताना, आता येताना जाताना, किंवा त्याच्यापेक्षा जास्त आजच्या दिवशी आहे सायबर स्पेस मध्ये. एक व्यक्ती आपण जो काम आता क्लासरूम मध्ये सगळे बघा एकदम व्यवस्थित जेंटलमॅन लेडी सारखे बसलेले आहेत, पण सोशल मीडिया मध्ये काही पण उलटे सुलटे डान्स करतात, उलटे सुलटे व्हिडिओ काढतात. आपल्याला कळतच नाही की एक आपण जो काम 4 मित्रांसमोर करू शकत नाही किंवा आई वडील समोर करू शकत नाही, तसे व्हिडिओ तसे फोटो आपण पूर्ण जगासमोर टाकतात, स्वतः टाकतात. आपण आता इंस्टाग्राम कोणी ओपन केला भरलेली आहे. तर हे लक्षात ठेवलं पाहिजे, नथिंग इज सेफ, नथिंग इज सेफ. मी ट्रेनिंग, आमची ट्रेनिंग होते नॅशनल पोलीस अकॅडमी हैदराबाद मध्ये. प्रायव्हसी बद्दल सांगतो आपल्याला, सायबर प्रायव्हसी. एक सायबर एक्सपर्ट आले होते, सायबर एक्सपर्ट आले, त्यांनी चॅलेंज केला सगळे IPS ऑफिसर्स के मेरे को आप ढूंढ के दिखा दो सोशल मीडिया पे, आप नहीं ढूंढ सकते. त्यांनी चॅलेंज केला, सायबर एक्सपर्ट आहे तो माणूस. तर माझा मित्र होता IPS तो यूपी मध्ये आहे, तो कम्प्युटर इंजिनियर केलेली होती त्यांनी. आम्ही एकच कॉलेजचे होते, IT रोड, माझा सिव्हिल होता. तो बसला 10-15 मिनिट कम्प्युटरवर काय काय ठकठक करत होता. 10-15 मिनिटानंतर बोलला, साहेब तुमची बायकोचं नाव हा आहे, तुमचा मुलगा या स्कूलमध्ये शिकतो, त्याच्या स्कूलची बस हा आहे, तुमच्या घर या कॉलोनीमध्ये आहे, इकडून एवढा वाजता तुमचा मुलगा बसमध्ये बसतो. नथिंग इज हिडन. आपण हे लक्षात ठेवा. काय कारण होता, त्याची बायकोने काहीतरी 2-4 फोटो कुठेतरी टाकलेली होती, त्याने नाही टाकली तरी. तर नथिंग इज हिडन. आजच्या दिवशी सायबर स्पेस मध्ये काहीच लपलेलं नाही आहे. आज तुम्ही फोटो टाकली, उद्या डिलीट केली तरी ती फोटो कधी जात नाही, डिलीट होत नाही. हे सर्व्हर्स, कुठले सर्व्हर काय आहे, किती कॉपीज बनतात, काय होतात, कोणाच लक्षात नाही. आणि त्यामुळे विचार करून ठेवला पाहिजे. सावधानी बेसिक ठेवणे गरजेची असते.